नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. भटकंती तुमच्यासोबत या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपली मागच्या भागातली भटकंती तुम्हाला आवडलीच असेल. मित्रांनो, बनारस काशीमधला आजचा आपला दिवस चौथा. ओम नमो पार्वती पतये, हर हर महादेव. मित्रांनो, सकाळची सुरुवात झाली ती बनारसच्या खास चणा चटणी. गरम उकडलेले चणे, कांदा, लिंबू, मसाले आणि वरून थोडीशी मिरची. साधं पण अफाट चव. चाट खाऊन झाल्यावरती आम्ही भैरवनाथ मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. यानंतर आम्ही केली ऑटोसायकलची सवारी. ही सवारी म्हणजे फक्त प्रवास नाही, तर इथल्या कष्टकरी लोकांच्या जीवनाचं दर्शन आहे. बनारसच्या सायकलमध्ये बसण्याची भरपूर इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली. आपण आता चाललोय काळभैरव मंदिरामध्ये बनारसच्या. असं म्हणतात काशी विश्वनाथ मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर काळभैरवाचं दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, असं म्हणतात की बाबा काळभैरव हे काशीचे रक्षक मानले जातात. असं मानलं जातं की बाबांची परवानगी घेतल्याशिवाय काशीत राहणं पूर्ण होत नाही. हे मंदिर अत्यंत धार्मिक आहे आणि आध्यात्मिक देखील आहे. इथे येताच एक वेगळीच ऊर्जा, शांतता आणि भक्तीची भावना मनात भरून येते. दारूचा प्रसाद येथे अर्पण केला जातो. ही गोष्ट या मंदिराला अजून वेगळीच बनवते. काळाचा स्वामी, न्यायाचा रक्षक, भक्तांचा तू आधार. घंटानाद गाजेदारी तुझ्या धूप दीपानी उजळे मन. भय हरावे तुझ्या नावाने, शांती लाभे क्षणोक्षण. डमरू नादे त्रिशूळ हाती, नेत्रांमध्ये तेज अपार. पाप जळती चरणी येता, करुणेचा तू भांडार. काळ्या श्वानावर आरूढ तू, रात्रीचा स्वामी भैरवनाथ. सत्याच्या वाटे चालविसी, धरून भक्तांचा हात. घंटानाद गाजेदारी तुझ्या धूप दीपानी. जय बाबा काळभैरवनाथ. बाबा काळभैरवांचं दर्शन घेतल्यावर आम्ही निघालो बनारसमधल्या फेमस गल्ल्यांमधनं अगदी फिल्मी स्टाईलमध्ये धावत पळत बनारसमधला फेमस मलाईयो खायला. श्रीजी मलाईयो. पोचल्यावर कळालं अरुंद गल्ली आणि त्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि मग त्यात मलाईयाची टेस्ट घेतली. मित्रांनो, खरं सांगतो, अजिबात नाही आवडली. का लोक इकडे गर्दी करतात तेच कळलं नाही. त्याच गर्दीचा मी देखील भाग झालो याची मला खूप खंत वाटली. मलाईया खाऊन झाल्यावरती आम्ही परत घाटांकडे वळलो. कारण रात्रीचे घाट बघून सुद्धा आमचं मन भरलं नव्हतं. आम्हाला ते सर्व घाट दिवसा परत बघायचे होते. कारण घाटांचं रात्रीचं दृश्य आणि दिवसाचं दृश्य हे दोन्ही वेगवेगळे येतं. परत दिवसा आम्हाला घाटावरचे पक्षी देखील बघायचे होते, जे आपल्याला समुद्रामध्ये बोटीद्वारे दिसतात. सकाळचे सुमारे 10:30 वाजले होते. जमलेल्या सर्व बोटींमुळे घाटाची शोभा खूपच रंगत आली होती. आम्ही एक प्रायव्हेट बोट घेण्याचं ठरवलं होतं. 3-4 बोटवाल्यांशी बार्गेनिंग करून झाल्यावर आम्ही शेवटी एक बोट सिलेक्ट केली. त्या बोटीचं शुल्क होतं 2000 रुपये. पण हा अनुभव खरंच वर्थ होता. आम्ही सर्वजण बोटीत बसलो. बोटीवाले गाईड्सनी आम्हाला जवळून सर्व घाट दाखवले. गंगेवरून दिसणारे घाट, मंदिरे आणि त्यात लोकांची लगबग. हे सर्व दृश्य डोळ्यात साठवून ठेवावंसं वाटलं.
सकाळच्या बोटिंगचा सर्वात जास्त आनंद म्हणजे पक्ष्यांना अन्नदान देणं. बोटीवर असताना सगळेच लोक पक्ष्यांना अन्न देत होते, हे आम्ही बघितलं होतं. मुख्यतः हे पक्षी जे आहे त्यांचं नाव आहे सिगल आणि इतर जलपक्षी हे गंगेच्या परिसरात आढळतात आणि अन्न मिळाल्यावरती हे पक्षी अगदी बोटीच्या जवळ येतात. हा क्षण म्हणजे निसर्ग, मानव आणि प्राणी यांच्यातील सुंदर नात्यांचं दर्शन आहे. छू जाता है. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सूर्यकिरण गंगेवर सोनसळी ही लाट, नाव हळूच पुढे सरके सुरू झाली घाटांची वाट. दिन की रोशनी में काशी आज और भी खास लगती है. काशीच्या हवेत ऊर्जा, मन बोले हर हर. भटकंती तुमच्या सोबत सुरू झाला सुंदर सफर. ये सफर सिर्फ सफर नहीं, एक एहसास बन जाता है. इतिहास लहरों में बहता है. पाण्यावरून उडत आले पक्षी निरागस भाव. हातातल अन्न घेताना मनात दाटला ठाव. देने में जो सुकून है वही असली खुशी है. अन्न देताना कळतं समाधान किती मोठं. निसर्गाशी नातं जुळतं, मन होतं मोकळं. ये पल दिल को अंदर तक छू जाता है. मित्रांनो, काशी म्हणजे वाराणसी आणि वाराणसी म्हणजे गंगा. हजारो वर्षापासून गंगा नदी काशीच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. इथे असं मानलं जातं की गंगेच्या तीरावर मृत्यू आला तर मोक्ष निश्चित. गंगा नदीला माँ गंगा म्हणून पूजलं जातं. हिंदू धर्मात गंगेचं पाणी अत्यंत पवित्र मानलं जातं. पूजा, स्नान, पिंडदान, तर्पण, अंत्यसंस्कार सर्व काही गंगेच्या साक्षीनेच होतं. गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. हे सर्व जरी खरं असलं तरी इथलं पाणी आपण गंगाजल म्हणून घेऊन जाऊ शकत नाही, असं इथे सांगितलं जातं. गंगेवर बोटीतून फिरताना काशीचं खरं रूप दिसतं. एकाच वेळी जीवन आणि मृत्यू, आनंद आणि वैराग्य, श्रद्धा आणि वास्तव्य सगळं काही गंगेच्या प्रवाहासोबत वाहताना दिसतं. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी गंगा अजूनच सुंदर दिसते. और भी खास लगती है. काशीच्या हवेत ऊर्जा, मन बोले हर हर. नमस्कार. काल रात्री आपण जी गंगा आरती बघितली, तो स्थान आपण लांबून बघितला, लांबून शूट केला. तो ॲक्च्युली हा पूर्णपणे पार्ट आहे. इकडे गंगा आरती होते, तिकडे बघू शकाल. आणि दशाश्वमेध घाट, तुम्ही नाव बघू शकता इथे, दशाश्वमेध घाट. हे बघा. इतिहास सांगणारे हर घाट अपनी कहानी कहता है. बिना बोले
शाश्वमेधची आरती असी घागाची शांती मणिकर्णिकेने शिकवली जीवनाची खरी कांती यही जीवन और मृत्यु का सच समझ आता है नवाडा सांगतो कथा शेकडो वर्षांची गोष्ट त्याच्या शब्दांत जिवंत होते काशीची परंपरा श्रेष्ठ सदियों का इतिहास लहरों पे मन होता है पाण्यावरून उडत आले पक्षी निरागस भाव हातात अन्न घेताना मनात दाटला ठाव देने में जो सुकून है वही असली खुशी है गंगेच्या काठावर मन जागे झाले लाटांच्या तालावर श्वास नाचू लागले काशीच्या हवेत ऊर्जा भरली हर हर महादेव अंतरी पेटली ओम नमः शिवाय हर हर महादेव भटकंती भटकंती तुमच्या सोबत भटकंती तुमच्या सोबत भक्तीच्या गजरात हातात फुले डोऱ्यांत श्रद्धा गंगा माते पाशी यानंतर आम्ही ठरवलं घाट ते घाट आपण चालत दर्शन घ्यायचं. बोटीपेक्षा चालत फिरताना प्रत्येक घाटाची ऊर्जा वेगळी जाणवते. कुठे पूजा, कुठे साधना, कुठे अंत्यसंस्कार, तर कुठे जीवनाचा उत्सव. इथे चालताना खरंच जाणवलं काशी फक्त जागा नाही, ती एक अनुभूती आहे. जय गंगे माते जय शिव शंभो आला दिवा पेटवला गंगेत सोडला प्रार्थनेचा प्रकाश लाकणी उचलला मनातल्या सुमारे 10 किलोमीटर चालून आपण 40 घाट पूर्ण केले. पुढे आपल्याला नमो घाटामध्ये जायचं होतं, परंतु पाय खरंच दमले होते. त्यामुळे आम्ही उर्वरित 2 किलोमीटरचं अंतर पुढे बोटीनेच पूर्ण केलं. नमो नमो घाट गंगेचा मित्रांनो, बोटीतून पुढे जात जात आम्ही नमो घाट पाशी पोहोचलो. दुरूनच हा घाट दिसताच मन प्रसन्न झाले. बोट लागल्यावर आम्ही इथे छानसे फोटो काढले. नमो घाट खरंच खूप सुंदर आहे. विशेषत इथे उभारलेल्या जोडलेल्या हातांची भव्य शिल्पे, स्टॅच्यूज पाहून खरंच मन अक्षरशः मोहून गेलं. नमस्काराच्या मुद्रेत उभे असलेले हे 2 हात जणू गंगेचे आणि काशीत येणाऱ्यांचे स्वागतच करत होते. मित्रांनो, काशीतला प्रत्येक घाट एक वेगळी कथा सांगतो. प्रत्येक घाट जणू एखाद्या राजाने बांधलेला असावा अशा भव्यतेने आणि वैशिष्ट्याने सजलेला आहे. त्याच परंपरेत
आपल्या आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी नमो घाटाला पूर्णत्व दिलं. याबाबत मनापासून त्यांचे खूप खूप आभार. परंपरा जपत आधुनिकतेचा सुंदर स्पर्श देण्याचं काम इथे स्पष्टपणे दिसतं. नमो घाट हा काशीतील एक आधुनिक आणि सुव्यवस्थित घाट आहे. हा घाट स्वच्छता, रुंद पायऱ्या, सुबक रचना आणि प्रकाश योजनांसाठी ओळखला जातो. इथे गंगा आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटनासाठी उत्तम सोयी उपलब्ध आहेत. मित्रांनो, आम्ही जेव्हा नमो घाटावर आलो तेव्हा तिथे तामिळनाडूहून प्रचंड माणसं इथे आली होती. इथे मोदीजींनी काशी तामिळ संगम भरवलं होतं. सोबत इथे चित्र प्रदर्शनी उभारली होती. इथे आपल्या भारतातल्या मोठ्या मोठ्या महात्म्यांबद्दल पूर्णपणे सविस्तर अशी माहिती दिली होती. मित्रांनो, नमो घाट हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर परंपरा आणि विकासाचा संगम आहे. इथे येऊन असं वाटतं की काशी काळाच्या प्रभावात पुढे जात असली तरी तिची आत्मा, तिची श्रद्धा अजूनही तितकीच पवित्र आहे. नमो घाटावर काही क्षण थांबून गंगेच्या लाटाकडे पाहून त्या जोडलेल्या हातांच्या शिल्पासमोर उभं राहिलं की मन खूपच प्रसन्न होतं. नमो घाटाचा पुरेपूर आनंद घेऊन आम्ही कॅब घेतली आणि निघालो सारनाथ मंदिराकडे. काशीच्या गजबजाटातून बाहेर पडताच वातावरण हळूहळू शांत होत गेलं. गंगेच्या काठावरती ऊर्जा मागे राहिली आणि समोर दिसू लागली ध्यान, शांती आणि इतिहासाने भरलेली भूमी म्हणजेच सारनाथ. वेळेच्या मर्यादेमुळे आम्ही ॲनिमल झू पाहू शकलो नाही, याची थोडी खंत होती. पण आम्ही इथं एक स्थानिक गाईड घेतला आणि खरं सांगायचं तर त्याचा निर्णय खूपच आमचा योग्य ठरला. गाईडच्या मार्गदर्शनामुळे सारनाथचा इतिहास, महत्त्व आणि प्रत्येक स्थळाची खरी कथा आम्हाला समजली. प्रत्येक मंदिर, स्तूप आणि अवशेषांमागे एक खोल अर्थ आहे. गाईड सांगत असताना जाणवत होतं की सारनाथ हे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर मानवतेचा, करुणेचा आणि अहिंसेचा संदेश देणारे स्थान आहे. काशीतल्या गंगा घाटानंतर सारनाथचा हा शांत अनुभव मनाला अजून खोलवर भिडला. हा प्रवास म्हणजे बाहेरचा नाही, तर आतल्या शांततेकडे नेणारा होता. ये टेम्पल आपको 1931 में 75,000 सिर्फ 75,000 रुपये में बन के कन्वर्ट हुआ. उस समय 75,000 का बहुत ही 1931 1931 में. ओके. उस टाइम 75% बहुत वैल्यू था. अभी मिल जाए तो उसका करोड़ों में वहाँ जाता है. मंदिर के अंदर गौतम बुद्ध जी का लाइव पेंटिंग को दर्शाया गया, लाइव जर्नी जीवन से लेकर मृत्यु तक का. वो पेंटिंग को बनाया था जापान को तो महान पेंटर ओशो ने. मंदिर का एंटर करिएगा, फोन को साइलेंट कर दिया, अंदर शांत रहना हो. त्याच्या मदतीने आम्ही परिसरातील सर्व प्रमुख मंदिरे आणि पवित्र स्थळे पाहिली. हीच ती भूमी आहे जिथे भगवान बुद्धांनी पहिल्यांदा धर्मचक्र प्रवर्तन केलं. इथे पाऊल टाकताच एक वेगळी शांतता मनाला स्पर्श करून जाते. गोंगाट नाही, घाई नाही, फक्त स्थिरता आणि समाधान. पायऱ्या जे की मंदिरच्या डायरेक्ट दर्शन. जस्ट लुक ॲट इट. हा एक स्तंभ आहे आणि ह्याच्यामध्ये आवाज घुमतो आणि ह्याचे पॉझिटिव्ह व्ह्यूज बाहेर येतात. तुम्ही जर बघितलं त्याच्या खाली उभं राहिलं तर पॉझिटिव्ह व्ह्यूज आपल्याला बाहेर येतात. ते पॉझिटिव्ह व्ह्यूज फार महत्त्वाचे.
लेट्स ट्राय आपण पण करूया. व्हेरी पॉझिटिव्ह. लेट्स अगेन. 1 2 3. लुक ॲट दिस गाईस. बाहेरचे लोक पण येतात. साईडून बघू शकता याचा परिसर. एक मैदान आहे खेळायला. आपण चाललो आहे हे आहे बौद्धी ट्री. बौद्धी ट्री म्हणजे हा तो टेम्पल ज्याच्यामध्ये गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली. त्या झाडाखाली त्या झाडाला बघायला चाललो आपण. इथे आपण थपला काढूया. तसं आधी काढल्या मराठी बघा. चला Let's go. आता हा एक टेम्पल आहे. ये कौन सा है वर्ड लिखा हुआ है वो? कौन सा लैंग्वेज है वो लिखा हुआ है वो? पाली लँग्वेज हाँ? पाली लँग्वेज पाली लैंग्वेज. लँग्वेज बघू पाली शकता. पाली लैंग्वेज मतलब कौन सा लैंग्वेज है? पाली लँग्वेज हिंदी हिंदी आहे. संस्कृत से पहले. अच्छा एकदम मस्त आहे. हा बघा व्ह्यू. भारी वाटतं ते घंटा को. आपण झूम कर. हा बघा तो बौद्ध टेम्पल. सगळे बौद्धांचे टेम्पल आहेत. ते पाठी सगळा तो परिसर. आपले व्लॉगर बिझी आहेत त्यामुळे मी एक कॅमेरामॅन म्हणून त्यांच्या पाठी उभा आहे. मित्रांनो, भगवान बुद्धांना बोधगया येथे बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर त्यांनी जे पहिले उपदेश दिले ते सारनाथमध्ये दिले. म्हणूनच मित्रांनो, सारनाथमधील बोधिवृक्षाला विशेष आध्यात्मिक महत्त्व दिलेले आहे. हा वृक्ष जरी मूळ बोधगया येथील नसला तरी तो बोधगया बोधिवृक्षाच्या वंशातून तयार केलेला मानला जातो. म्हणजेच तो त्याच परंपरेचा, त्याच ज्ञानप्रवाहाचा एक भाग आहे. मित्रांनो, तुम्हाला उजव्या बाजूला जी घंटा दिसते, ह्या घंटेचं महत्त्व खूपच अविस्मरणीय आहे. पूर्वीच्या काळात सारनाथमधील ही मोठी घंटा ठराविक वेळी वाजवली जात असे आणि तिचा नाद संपूर्ण शहरात पोहोचत असे. हा आवाज लोकांना हे स्मरण करून देत असे की आता थांबा, क्षणभर शांत व्हा आणि स्वतःकडे पहा. सारनाथमध्ये दिसणारे 108 फिरते मणी हे बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्व प्रतीक आहेत. हे मणी पाहताना अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण होते, कारण हे फक्त फिरवण्यासाठी नसून ध्यान आणि प्रार्थनेचा एक मार्ग आहे. मित्रांनो, जर नीट बघितलं तर हे लक्षात येतं की हे सगळे मणी जे आहेत ते एका ओळीत आणि गोलाकार बसवलेले आहेत आणि ते हाताने हलकेच फिरवता येतात. प्रत्येक मण्यावर पवित्र मंत्र आणि चिन्ह कोरलेले आहे. जेव्हा भक्त हे मणी फिरवतो तेव्हा असं मानलं जातं की एका मंत्र जापा एवढं आपल्याला पुण्य मिळतं, जरी तो मंत्र मोठ्यानं उच्चारला गेला नाही तरी. सारनाथमधील 5ही पवित्र मंदिर पाहून झाल्यावरती आम्ही निघालो तानाबाना क्षेत्रात. होय मित्रांनो, तानाबाना ही एक साडी बनवायची पद्धत आहे. बनारस म्हटलं की लगेच आठवतं ते बनारसी साडी. पण ही साडी तयार कशी होते आणि त्यामागे कोणाचं आयुष्य गुंफलेलं आहे याचा सगळ्यात
प्रश्नांचं उत्तर म्हणजे तानाबाना. मित्रांनो, तानाबाना ही एक शासकीय आणि सामाजिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश बनारसच्या पारंपरिक हँडलूम विणकरांना आधार देणं हाच आहे. इथे येताच लक्षात येतं ही जागा दुकान नाही, ही जागा आहे कष्ट, कला आणि संस्कृतीची. फैक्ट्री इसको बोलते हैं सर जरी बनारसी साड़ी की जो डिज़ाइन सर देखिए ये बनारसी साड़ी की डिज़ाइन ये सारे पत्ते में जो होल है सर बनारसी साड़ी की डिज़ाइन. तो ये डिज़ाइन कैसे हुआ सर ये देखिए सबसे पहले ग्राफ पेपर सर ग्राफ पेपर होकर सारे पत्ते में होल हो गया डिज़ाइन. ये डिज़ाइन हमारा जब बेकार हो जाता है सर आप देखिए सर पीछे पास है कितना दिन लगता है? बनारसी साड़ी कितना दिन लगता है? एक साड़ी बनाने में मैडम ये वाला 10 दिन हाँ? ये वाला 10 दिन 10 दिन लागतात. ये वाला और काम रहेगा तो मैडम और जल्दी बन जाएगा 4-5 दिन. मगर ये डिज़ाइन साड़ी है ये प्यारी वाली साड़ी है सर. बापरे, एक एक धागा लेके. सर हम आपको दिखाते हैं बनारसी साड़ी ये की देखो. डिज़ाइन. सर डिज़ाइन देखें हो, अरे सर अच्छा, सीधा ओके. ये उल्टा सर. उलटा आहे. अच्छा पहली बार अगर आए सर जी. हाँ. तो ताने को भी देखें तो बुनकर ताने को देखें. साड्यांचा कलेक्शन बघा. या तो रहेगा बुनकर के पास गए तो वो ताना बाना भी दिखाया और टच भी कराया. और ताना ये टच करेगा? है बेटा. अब अच्छा मैडम को आने को देखना ताना और ये बाना जेरी. ऐसे बनती है बनारसी साड़ी पट्टी. हाँ तो आप अकेले कारीगर हैं ये हाँ ये साड़ियाँ बनाते सारे गाँव वाले बना के यहीं पे जमा करते फरक नाही. सब ऐसे बना के जमा करते. मित्रांनो, मग कशी वाटली बनारसी साडी? मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे इथली पारदर्शकता. कोणती साडी कशी बनवली आणि किती दिवस लागतो, कोणत्या विणकराने विणली, सगळं काही सांगितलं जातं. तानाबाना आपल्याला एक गोष्ट शिकवतं, फॅशनपेक्षा परंपरा महत्त्वाची आहे आणि स्वस्तापेक्षा सत्य महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कधी बनारसला आलात तर घाट मंदिरं आणि गंगा आरतीसोबत सारनाथला आल्यावरती तानाबाना या क्षेत्राला नक्की भेट द्यायला हवी, कारण इथे तुम्हाला फक्त साडी नाही, बनारसची खरी ओळख मिळते. तर मित्रांनो, सारनाथमधून निघाल्यावरती आज आपण काशीतील एक खूप वेगळं, गूढ आणि शक्तिशाली ठिकाण पाहायला आलो आहोत. बाबा किनाराम स्थळ, ज्याला त्रिकुंड म्हणूनही ओळखलं जातं. काशी म्हटलं की आपल्याला लगेच घाट, गंगा आरती आणि मोठी मंदिरं आठवतात. पण काशीची खरी ओळख ही फक्त भक्तीपुरती मर्यादित नाही, तर इथे अघोरी साधना, सत्य आणि मानवतेची खोल शिकवणही आहे. मित्रांनो, हे स्थळ आहे बाबा किनाराम महाराजांचं. ते अघोर परंपरेतील महान संत होते. असं म्हणतात की ते दीर्घ आयुष्य जगले आणि समाजाने ज्यांना दूर लोटलं अशा लोकांची त्यांनी सेवा केली. किनाराम बाबा गौर का नाम डर को जला दे जगा दे इंसान शमशा की राख में शिव का प्रकाश काशी की गलियों में बाबा का वास किनाराम बाबा अघोर अघोर झुकता नहीं जो वही है सूर डर को तोड़ सच को पहचान बोल रे मत अघोर भगवान अघोर भगवान. तर मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी इथे उभे आहोत ते ठिकाण म्हणजे क्रिकुंड. क्री म्हणजे शक्तीचा बीजपीठ आहे आणि हा कुंड अघोर साधनेचं केंद्र मानलं जातं. मित्रांनो, असं म्हटलं जातं की या कुंडाच्या खालून एक भुयारी मार्ग आहे जो 50 किलोमीटर लांब आहे आणि हे बाबा त्या भुयारी मार्गातून स्वतः या स्थानापर्यंत पोहोचले. धारणा शुद्ध ना शुद्ध ना मोठा न लहान सगळ्यात शिव पाहन हेच अघोर ज्ञान किनाराम बाबा अघोर का नाम डर को जला दे जगा दे इंसान मौत से दोस्ती सच से प्यार बाबा दिखाए जीवन का सार
जो भागे मौत से वो जी नहीं पाए, जो देखे सच को वही मुक्त हो जाए। अघोर का मतलब अंधेरा नहीं, अघोर मतलब डर से आजादी। श्मशान में बैठे फिर भी उजाला, बाबा ने सिखाया शिव ही संभाला। ना भेदभाव ना उच्च नीच, मानवता ही बाबा की सीख। क्रीं क्रीं शक्ति शिव शिव नाम, राख में सोना यही है काम। तोड़ दे डर तोड़ दे बंधन, घोर बोले सब में शिव दर्शन फिलो। कि ना राम बाबा काशी की शान, अघोर की गूंज, हर एक इंसान डर को छोड़ सच को मान। बोल रे मन हर हर महादेव। मित्रांनो, रात्रीचे 8 वाजले होते. पूर्ण मंदिराचा परिसर आम्ही पिंजून काढला होता. बाबांचं सुरेख दर्शन आम्हाला झालं. दर्शन घेऊन झाल्यावरती आम्हाला रात्रीचं जेवण आणि नंतर आम्हाला बनारसी पान खायला जायचं होतं. कोणता आहे बोला आपने? मलाई? कोण केला दादा? दूधवाला मलाईचा. दूधवाला मलाई? मलाई दूध मलाई पान. मलाई पान मलाई पान मलाई पान. अच्छा, आपण इकडे खातो मलाई पान. में नाम लिखेंगे तो लंबू पान लंबू पान. तू सर आपण इकडे खातो लंबू पान. ठीक आहे. आहे गुणगुण पान मंडळ, शिवाला रोडवरती, सोनारपुरा 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 हरिश्चंद्र रोड. सोनारपुरावर हरिश्चंद्र रोड आहे. ठीक आहे. त्या ह्या रोडवरती आपला पान खातो. बघूया पानची टेस्ट कशी आहे. ओके. सुस्मित दिसायला फ्लॉवर दिसतो, पण तो ॲक्च्युअलीमध्ये फायर आहे. त्यामुळे त्याला सगळ्या फायरच्या गोष्टी आवडतात. पान पण त्यांनी फायरच चूज केलं. कैसा लगा? इसका मुंह जल गया गाइस, काला पड़ गया. काला दिख रहा है ये देखो मोहतरमा. हाउ द टेस्ट. मित्रांनो, बनारसी पान खूपच छान होता. तुम्हीही भेट द्या या शॉपला जेव्हा जेव्हा तुम्ही बनारसला याल. आजची दिवसभराची आपली काशी बनारसची भटकंती भरपूर झालेली आहे. सुमारे 12 ते 15 किलोमीटर आपण भटकंती केलेली आहे. आजच्या आपल्या काशी बनारसच्या भटकंतीच्या 4थ्या दिवशी शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भटकंतीच्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत काशीमधल्या अशा काही गोष्टी ज्या आत्तापर्यंत आपण बघितलेल्या नाही आहेत. तर मित्रांनो, हसत राहा, सोबत राहा आणि पाहत राहा आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे भटकंती तुमच्यासोबत.